देव आपल्या संकटांना दूर कसे करतात याबद्दल वेगवेगळ्या लोकांच्या श्रद्धा आणि अनुभव वेगवेगळे असू शकतात. तरीही काही सामान्य कल्पना आणि मान्यता खालीलप्रमाणे आहेत. 1. भक्तांची प्रार्थना आणि श्रद्धा. अनेक लोक मानतात की जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने देवाची प्रार्थना करतात तेव्हा देव त्यांच्या संकटांना दूर करण्यासाठी मदत करतात. देवावरचा विश्वास आणि भक्ती ही संकटांचा सामना करण्याची शक्ती देतात आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत करतात. 2. दैवी हस्तक्षेप. काही लोकांचा अनुभव असतो की त्यांच्या जीवनात अचानक काही चांगले बदल घडतात किंवा अडचणी दूर होतात, ज्याला ते दैवी हस्तक्षेप मानतात. हे हस्तक्षेप प्रत्यक्ष स्वरूपात असू शकतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून मदत मिळू शकते. 3. योग्य वेळी योग्य बुद्धी देणे. देव भक्तांना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धी आणि मार्गदर्शन देऊ शकतात, ज्यामुळे ते संकटांवर मात करू शकतात. अंतर्ज्ञान किंवा अचानक आलेला चांगला विचार हा देवाचा आशीर्वाद मानला जातो. 4. कर्मांचे फळ आणि संतुलन. हिंदू धर्मात कर्म आणि पुनर्जन्माच्या सिद्धांताला महत्त्व आहे. काही लोकांचा असा विश्वास असतो की आपले संकट हे आपल्या पूर्वीच्या कर्मांचे फळ असू शकतात आणि देव आपल्याला त्यातून शिकण्याची आणि पुढे जाण्याची शक्ती देतात. देव जीवनात संतुलन राखण्यास मदत करतात आणि वाईट कर्मांचे फळ भोगल्यानंतर चांगल्या कर्मांचे फळही देतात. 5. परीक्षेचा भाग. काही वेळा संकटांना देव आपल्या भक्तांची परीक्षा घेण्यासाठी पाठवतात असे मानले जाते. या परिस्थितीतून धैर्याने आणि श्रद्धेने मार्ग काढल्यास भक्त अधिक मजबूत आणि आध्यात्मिकदृष्ट्या विकसित होतात. 6. अप्रत्यक्ष मदत. देव नेहमी प्रत्यक्ष स्वरूपात मदत करतीलच असे नाही, पण ते अशा परिस्थिती निर्माण करू शकतात ज्यामुळे आपल्याला योग्य व्यक्ती भेटतात किंवा योग्य संधी मिळतात आणि आपले संकट दूर होतात. उदाहरणार्थ, एखादा भक्त गंभीर आजाराने त्रस्त असेल आणि तो देवाची प्रार्थना करत असेल तर त्याला योग्य डॉक्टर मिळू शकतात किंवा उपचारांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. एखाद्या व्यक्तीला आर्थिक अडचणी असतील आणि तो देवावर विश्वास ठेवून प्रयत्न करत असेल तर त्याला नवीन नोकरीची संधी मिळू शकते किंवा व्यवसायात यश मिळू शकते. महत्त्वाची गोष्ट, देव आपल्या संकटांना कसे दूर करतात हे पूर्णपणे समजून घेणे कठीण आहे, कारण ही एक आध्यात्मिक बाब आहे. पण भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आपल्याला संकटांचा सामना करण्याची आणि त्यातून मार्ग काढण्याची शक्ती नक्कीच मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. तुमच्या श्रद्धेनुसार आणि अनुभवानुसार देवाची मदत वेगवेगळ्या प्रकारे जाणवू शकते.